मराठा समाजासाठी आदर्श आचारसंहिता सर्वानुमते मंजूर. नवगाव विभागाला एकमताने मंजुरी. पाली वाघोशी अमित गायकवाड. सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी पाली येथील मराठा समाज भवनातील स्वर्गीय स साजेकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी भूषविले. यावेळेला संस्थेचे माजी अध्यक्ष सीतारामराव दादा, कार्याध्यक्ष निंबाळकर सर, सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे, संचालिका यांच्यासह समाजातील मोठ्या संख्येने भगिनी व बंधू उपस्थित होते. नवगाव विभागाला मंजुरी. या सभेत सुधागड तालुका मराठा समाजाच्या नवगाव विभागास एकमताने मंजुरी देण्यात आली. नवगाव विभागाच्या वतीने भालचंद्र भणगे यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी नवगाव विभागातील सभासदांनी संस्थेच्या इमारतीसाठी 45,000 रुपये देणगी दिली. आदर्श आचारसंहिता मंजूर. सभेचे वित्तीय वर्ष 2024-25चा ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवला गेला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर मराठा समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी कालबाह्य रूढी परंपरा मुडीत काढून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली. सर्व विभागांनी गावोगावी सभा घेऊन चर्चा करून कार्यकारिणीकडे आढावा दिला होता. या विशेष सर्वसाधारण सभेत त्या आचारसंहिता चर्चा होऊन ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली. ही आचारसंहिता येत्या दसऱ्यापासून 2 ऑक्टोबर 2025 लागू होणार असून अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागातून एक दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी दिली. इतर ठळक मुद्दे. सभेच्या सुरुवातीला समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. ठराव संचालिका सौ साक्षी दिघे यांनी मांडले. सभेचे सूत्रसंचालक नरेश शेडगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक ठाकूर सर यांनी केले. ही सभा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.